नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नितेश एज्युकेशन फर्ममध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र या घटकातील मुद्दा मनी या टॉपिकमधील एमपीएससी परीक्षेत विचारलेले सर्व प्रश्न आपण बघणार आहोत। चला सुरुवात करू आजचा व्हिडिओ। तुमचा पहिला क्वेश्चन आता बघा। पहिला क्वेश्चन काय आहे? जुलै 1991 मध्ये भारतीय रुपयांचे 18% अवमूल्यन करण्यात आले। ऑप्शन बी काय आहे? अवमूल्यनामुळे व्यापार तूट भरून काढण्यास मदत होते। आता पर्याय बघा, फक्त अ बरोबर, ब बरोबर, अ ब दोन्ही बरोबर या अ ब दोन्ही चूक। तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, अ ब दोन्ही बरोबर। आता परत पर्याय वाचा एकदा। जुलै 1991 मध्ये भारतीय अवमूल्यनाचे 18% अवमूल्यन करण्यात आले। हा वाक्य बरोबर आहे। अवमूल्यनामुळे व्यापार तूट भरून काढण्यास मदत होते। अवमूल्यनामुळे काय फायदा होतो याबद्दल विचारलं होतं। आता बघा, अवमूल्यन म्हणजे विदेशी चलन असतात, विदेशी चलन आणि भारतीय चलन मतलब रुपया याचं अवमूल्यन घडून आणतात। म्हणजे भारताच्या जे रुपयाची किंमत जर 70 असेल आणि $1 प्राइस जर 70 असेल, तर अवमूल्यन केलं असेल तर $1 प्राइस 65 होते। किती टक्क्याने अवमूल्यन केलंय त्यावर डिसाइड आहे। आतापर्यंत भारताच्या इतिहासात 3 वेळा अवमूल्यन झाले। किती वेळा? 3 वेळा। कधी कधी पहिलं झालं होतं 1949 मध्ये, दुसरं झालं 1966 मध्ये आणि तिसरं झालं 1991 मध्ये। पहिला 1949, दुसरा 1966 आणि तिसरा 1991। आता आपण तिसरा यामध्ये 1991 मध्ये विचारलंय त्यांनी। तिसरा आपण बघू अवमूल्यन कुठला होता। तिसरा अवमूल्यन जुलै 1991 मध्ये 3 टप्प्यामध्ये जगातील महत्त्वाच्या चलनाच्या संदर्भात, आधारभूत चलनाच्या संदर्भात महत्त्वाचे चलन यासोबत अवमूल्यन झालं होतं 1991 मध्ये। तीन टप्प्यात झालं होतं, हे लक्षात ठेवा। तत्कालीन अर्थमंत्री कोण होते? तर मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते 1991 मध्ये। पहिलं जे अवमूल्यन झालं होतं ते 1 जुलै म्हणजे 9.5% झालं होतं। जे दुसरं अवमूल्यन झालं 30 जुलै 10 ते 10.88%। तिसरा 2% झालं होतं। म्हणजे तिसरं अवमूल्यन जेव्हा झालं होतं ना 3 टप्प्यात झालं होतं। पहिला 9.5, दुसरा 10.88 और तिसरा 2%। 3 टप्पे मिळून सुमारे 18.7% अवमूल्यन झालं। बघा इथे क्वेश्चन मध्ये पण त्यांनी विचारलंय की भारतीय रुपयाचे 18% अवमूल्यन झाले। इथे किती झाले? 18.7%। म्हणजे हा वाक्य बरोबर आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन वर। क्वेश्चन नंबर 2। 2012-13 मध्ये रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने, आता ऑप्शन बघा, CRR व SLR कमी केले, CRR कमी केला पण SLR बदलला नाही, SLR कमी केला पण CRR बदलला नाही। पर्याय बघा, नीट वाचा। अ बरोबर, अ ब बरोबर, अ क बरोबर किंवा वरीलपैकी एकही नाही। तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, फक्त अ बरोबर। CRR आणि SLR कमी केलं। आता बघा, भाववाढ, जेव्हा भाववाढ होते किंवा रोखतेची जर सुधारायची असेल तर आरबीआय काय करते? SLR आणि CRR म्हणजे फुल फॉर्म कॅश रिझर्व्ह रेशो, कॅश रिझर्व्ह रेशो। आता CRR म्हणजे काय? आता बघा, एक असते आरबीआय आणि दुसरे एक कमर्शियल बँक, व्यापारी बँक असते। आता समजा एक कमर्शियल बँक कसं काम करतात? पहिले ते ठेवी स्वीकारतात, ठेवी, त्या ठेवीवरून ते लोन देतात। काय देतात? लोन देतात। लोन देताना ठेवीमधून काही पर्सेंटेज स्वतःकडे ठेवावे लागतात, स्वतःकडे। म्हणजे समजा 100 रुपये जर त्यांनी ठेवी स्वीकारली असेल तर त्यामधून 10 रुपये सेफ्टीसाठी स्वतःकडे ठेवावे लागतात आणि 10 रुपये रिझर्व्ह बँकेकडे ठेवावे लागतात आणि 80 रुपये ते लोन देतात। किती रुपये? 80 रुपये। तर हे 10 रुपये यांना म्हणतात, जे स्वतःकडे ठेवले जातात त्याला म्हणतात SLR आणि ते रिझर्व्ह बँकेकडे ठेवले जातात त्याला म्हणतात CRR, कॅश रिझर्व्ह रेशो। हे कमी केलं तर काय होतं? मार्केटमधील पैसा जास्त होतो। जर 10% वरून 5% केले तर मार्केटमधील पैसा जास्त होतो आणि जी मंदी येते, मंदी कमी होते। आणि जास्त केलं तर काय होतं? भाववाढ होते। तर 2012-13 मध्ये काय झालं? रोखतेची स्थिती सुधारण्यासाठी, म्हणजे रोखता जास्त झाली होती म्हणून CRR SLR कमी केलं होतं। यावरून काय झालं? मार्केटमधील पैसा वाढला आणि मंदीमधून देश बाहेर आला। चला नेक्स्ट क्वेश्चन वर। क्वेश्चन नंबर 3। भारतातील पैसा पुरवठ्याचे M1 आणि M3 हे प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहे सार्वजनिक व खाजगी पैसा, अंतर्गत व बाह्य पैसा, संकुचित व विस्तारित पैसा किंवा स्तर व बदलता पैसा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, संकुचित व विस्तारित पैसा। हे M1, आता हे M0, M1, M2 आणि M3 आणि M4 पण असते। आता नाही ती, फक्त M3 पर्यंत आहे। तर हे काय आहे? M1 M2 मार्केटमध्ये किती पैसा आहे
तर हे मोजण्याची पद्धती आहे, संकल्पना आहे M1 M2 M3. यावरून रिझर्व्ह बँक काय करते, मार्केटमध्ये आज किती पैसा आहे हे मोजण्यासाठी यांची पद्धत या संकल्पनेचा वापर करते. तर M1 आणि M3, M1 ला बोलतात संकुचित पैसा आणि M3 ला बोलतात, M म्हणजे मनी स्टॉक, हे लक्षात ठेवायचे आहे. M0 M1 M म्हणजे मनी स्टॉक, हे लक्षात ठेवायचे. RBI मोजते, M म्हणजे मनी स्टॉक. किती पद्धती आहे, 0 1 2 3, यांनी 1 आणि 3 बद्दल विचारले, संकुचित पैसा आणि विस्तारित पैसा. आपण बघू तर M1 मध्ये काय काय येतं. M1 म्हणजे काय, मनी स्टॉक. एक म्हणजे काय, लोकांकडे चलनी नोटा समावेश होतो, म्हणजे मार्केटमध्ये आज किती पैसा आहे हे मोजण्याचं काम करते RBI, आणि ज्या पद्धतीनुसार किंवा सूत्रानुसार ती मोजते त्यांना म्हणतात M1 M2. आता बघा M1 मध्ये काय काय मोजणार, M1 हा सूत्र वापरला असता तर काय काय मोजणार, लोकांकडील चलनी नोटा व नाणी. दुसरा, लोकांच्या बँकामधील मागणी ठेवी, M1 म्हणजे मोजली जाते. रिझर्व्ह बँकेकडील इतर ठेवी यांचा समावेश होतो आणि याला संकुचित पैसा म्हणून ओळखले जाते. संकुचित पैसा म्हणून ओळखले जाते. हे तेच कधी कधी 4 स्टेटमेंट देतात आणि विचारतात ही पद्धत कुठल्या सूत्रानुसार मोजली जाते. M1 M2 M3 हे ऑप्शन मध्ये देतील. M1 M3 काय, M2 मधील सर्व घटक, ते आपण M2 पुढे बघणार आहोत. एका वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी, बघा ह्यामध्ये हा नाही, ह्यामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये, पहिल्यामध्ये नाही. बँकाची मागणी देय व मुदत कर्ज यांचा समावेश होतो. रिझर्व्ह बँक पैसे मोजताना याचा वापर करते. चला नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 4. 2009 पासून रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रुपयाच्या नाण्याचे वजन व व्यास किती आहे. तुमचे ऑप्शन आहे 2013 ला क्वेश्चन विचारला होता STI पूर्वला. 7 ग्राम 24 मिलीमीटर, 8 ग्राम 28 मिलीमीटर, किंवा 9 ग्राम 26 मिलीमीटर, किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 8 ग्राम 28 मिलीमीटर. जे 10 रुपयाचं नवीन नोट 2009 मध्ये जे आलं होतं, कोइन आलं होतं, नाणी कोइन, तर त्याचं 8 ग्राम हे वजन होतं आणि 28 मिलीमीटर त्याचा व्यास होता. चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 5. भांडवली खात्यावरील परिवर्तनेबाबतची समिती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. रुपयाची परिवर्तन. तुमचे ऑप्शन आहे डॉक्टर श्रीरंगराजन, M नरसिंहन, ऑप्शन सी YV रेड्डी, या MS तोमर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी MS तोमर. रुपयाचे परिवर्तन म्हणजे काय, आता रुपयांची परिवर्तन आपण पुढे बघणार आहोत, पण तुम्हाला सांगतो थोडक्यात. परिवर्तन म्हणजे काय, रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे किती डॉलर, म्हणजे आता बघा डॉलर, किती डॉलर म्हणजे किती रुपये, आणि किती रुपये म्हणजे किती डॉलर, याला म्हणतात रुपयाची परिवर्तनीयता. किती रुपये म्हणजे आता किती, आता 63 रुपये म्हणजे $1. तर हे काय, रुपयाची परिवर्तनीयता आहे. यासाठी समिती स्थापन केली होती. कुठली समिती, MS तोमर. आता समिती आपण बघू. भांडवली खात्यावर परिवर्तनाचे करण्यासाठी सरकारने पुढील समिती स्थापन केल्या आहेत. भारतामध्ये भांडवली खात्यावर परिवर्तन हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला विषय ठरला आहे, कारण अजूनही भांडवली खात्यावर परिवर्तनीयता नाही, पूर्ण परिवर्तनीयता नाही, पण थोडक्यात संकुचित परिवर्तनीयता आहे. यासाठी समिती स्थापन केली होती, तारापूर समिती. 8 फेब्रुवारी 1997 मध्ये या समितीची स्थापना झाली होती. उद्देश होता भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीयता. शिफारसी काय केलं होतं यांनी, भांडवली खात्यावर एकाच टप्प्यात पूर्ण परिवर्तन करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने करण्यात यावी, ही यांची शिफारस होती. अजून शिफारस आहे यांची, परिवर्तन करण्याआधी काही पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. काय काय होतं, राजकोषीय तूट 3.5 च्या आत असली पाहिजे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. मग काय काय करतात, कधी कधी हे स्टेटमेंट देतील आणि विचारतील हे शिफारशी कुठल्या समितीने केल्या होत्या, तारापूर समितीने केल्या होत्या. दुसरा, CRR चे प्रमाण 3% पर्यंत कमी करणे आणि NPR चे प्रमाण 5% पर्यंत कमी करणे. दुसरा, महागाई दर 3 ते 5% दरम्यान ठेवणे, हे यांची शिफारस केली होती तारापूर समितीने. परत वाचा, राजकोषीय तोट 3.5%, महागाई 3 ते 5%, CRR 3%, NPR 5%. यासाठी बघा, हा समिती स्थापन झाली होती 1997 मध्ये. तारापूर समिती दुसरी स्थापन केली होती 2006 मध्ये. तारापूर समिती, याचा उद्देश होता भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तन. शिफारसी सेम होत्या म्हणून मी स्लाइड मध्ये टाकल्या नाही. तारापूर समिती कशा संबंधित आहे, रुपयाची परिवर्तनीयते संबंधित आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 6. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे मुद्रा पुरवठा मापनाच्या प्रचलनाची नव्याने व्याख्या करण्यासाठी अलीकडच्या काळात नियुक्त केलेल्या कार्यगटाने भारतातील मुद्रा पुरवठ्याच्या संकल्पनेतून खालील घटक रद्द केला. तुमचे ऑप्शन आहे M1 M2 M3 या
4. त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी M4. बघा, रिझर्व्ह बँक मुद्रा पुरवठा मापनाच्या प्रचलनासाठी जे संकल्पना वापरते त्या संकल्पने कुठले आता संकल्पना M01, M1, M2 आणि M3. M4 नाही, M4 त्यांनी रद्द केली आहे. या संकल्पना काय, रिझर्व्ह बँक मार्केटमधील किती पैसा आहे हे मोजण्याचे काम करते. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 7. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही. तुमचे ऑप्शन आहे 1949, 1966, 1976 या 1991. त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी 1976 मध्ये. रुपयाचे अवमूल्यन, आपण पहिला क्वेश्चन पण अवमूल्यनाशी संबंधित. अवमूल्यन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय. तर आतापर्यंत भारतीय इतिहास 3 वेळा अवमूल्यन झाले. किती वेळा? 3 वेळा. कधी पहिला किती झाले होते? 1949 मध्ये, दुसरा 1966 मध्ये आणि तिसरा 1991 मध्ये. आपण 1991 वाचलाय तिथे. आता याची स्लाइड पण आहे, एक स्लाइड नाही दिली सॉरी. 1949, 66 आणि 91 मध्ये रुपयाचे अवमूल्यन झाले होते. 1949 मध्ये अमेरिकी डॉलर सोबत झालं होतं. अमेरिका डॉलर किती टक्क्यांनी झालं होतं? तर 30.5% झालं होतं. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचा जो रुपयाचे अवमूल्यन झालं होतं अमेरिकी डॉलर सोबत. किती टक्क्यांनी? 30.5%. दुसरा अवमूल्यन झाले 1966 मध्ये. हा झाला होता अमेरिका डॉलर आणि हार्ड युरोपियन चलनासोबत. किती टक्क्यांनी झालं होतं? हा झालं होतं 36.5%. 1949 अमेरिकी डॉलर सोबत 30%. हे विचारतात म्हणून सांगतोय. 1966 हार्ड डॉलर सोबत झालं होतं 36.5%. हे टक्के लक्षात ठेवा. आणि तिसरा 1991 मध्ये झालं होतं किती? 18.7%. पहिला क्वेश्चन या संदर्भात होता तुझा. याला अवमूल्यन म्हणतात, रुपयाचे अवमूल्यन. या संदर्भात जर तुम्हाला वाचायचे असेल, रीड करायचे असेल तर खाली लिंक, एक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल, तिथे क्लिक करून तुम्ही हा सगळं वाचू शकतात. पुढे चॅप्टर दिलाय तिथे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 8. पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे? हे लक्षात ठेवा, योग्य आहे विचारलंय. STI मुख्य 2012 क्वेश्चन आहे. पर्याय बघा. भारतातील रुपयाचे अवमूल्यन पूर्ण परिवर्तनेकडे प्रथम पाऊल होते. ऑप्शन बी. भारताने चालू खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयता 19 ऑगस्ट 1995 मध्ये स्वीकारली. पर्याय बघा. केवळ अ, केवळ ब, दोन्ही या एकही नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, एक केवळ अ. आता बघा परत वाचा. भारतीय रुपयाचे अवमूल्यन पूर्ण परिवर्तनेकडे प्रथम पाऊल होते. हे बरोबर आहे. भारताने चालू खात्यावरील पूर्ण परिवर्तना 19 ऑगस्ट 1949 मध्ये स्वीकारली, 1995 मध्ये स्वीकारली. हा दुसरा वाक्य चूक आहे. कारण की भारतामध्ये अजून चालू खात्यावर पूर्ण परिवर्तन अजून स्वीकारलेलं नाही. यासाठी समिती कुठली होती? तर समिती तारापूर समिती लक्षात ठेवायचे या संदर्भात. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 9. खालीलपैकी कोणते कार्य मुद्रेचे आकस्मिक कार्य नाही? आकस्मिक कार्य नाही विचारलंय. तुमचे पर्याय आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरणाचा आधार, ऑप्शन बी. पतनिर्मितीचा आधार, ऑप्शन सी. मूल्य संग्रह, ऑप्शन डी. मूल्याचे हस्तांतरण. त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, मूल्यांचे हस्तांतरण. आता बघा, रुपयांचे जे कार्य आहे, पैशाचे कार्य, IMP पॉइंट आहे या चॅप्टर मधला. यावर खूप वेळा क्वेश्चन येतात. आता बघा, हे चारही ऑप्शन मध्ये दिले रुपयाचे कार्यच आहे, पण आकस्मिक कार्य नाही विचारलंय त्याने. यामध्ये पण काय आहे, रुपयाचे जे कार्य आहे ते कुठले आहे? प्राथमिक आहे, एक प्राथमिक कार्य. दुसरा आहे द्वितीय कार्य आणि तिसरा आहे आकस्मिक कार्य. सगळे कार्यच आहे पण वेगवेगळे कार्य, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. आता बघा, मूल्यांचे हस्तांतरणात हा ऑप्शन दिलाय, तर हा द्वितीय कारण आहे. द्वितीय कार्य आहे मूल्यांचा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाचा आधार आकस्मिक कार्य आहे. पतनिर्मितीचा आधार आकस्मिक कार्य आणि तिसरा मूल्य संग्रहण आकस्मिक कार्य आहे. आता बघा, आपण पैशाचे जे मुद्राचे कार्य बघू, कुठले कार्य आहेत. तर पैशाचे कार्य, प्राथमिक कार्य बघा, विनिमयाचा आधार. कन्फ्यूज होतात पोरं यामध्ये. पहिला काय? विनिमयाचा आधार. दुसरा काय? मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिणाम. हे प्राथमिक कार्य आहे. द्वितीय कार्य काय? विलंबित देणी देण्याचे साधन द्वितीय कार्य आहे. मूल्य संचनाचे साधन आणि तिसरं मूल्य हस्तांतरणाचे साधन. हे 3 आहे द्वितीय कार्य. अनुवंशिक कार्य किंवा आकस्मिक कार्य कुठले आहे? राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन म्हणजे GDP.
जीडीपी मोजताना याचा वापर केला जातो. दुसरा पतपेशाचा आधार, तिसरा संपत्तीचे रोखतेचे रूपांतरण करणे आणि तिसरा स्थूल राष्ट्रीय चलनाचे मापन. आता इथे 2, 3 आणि हे किती झाले 4, 4, 3, 7, 8, 9 हे 9 पैशाचे कार्यच आहे, पण वेगवेगळे आहे. काय प्राथमिक कार्य 2 आहे, दुय्यम कार्य 3 आहे आणि आकस्मिक कार्य 4 आहे. विचारताना वेगवेगळे विचारतील. आता विचारतील पैशाचे दुय्यम कार्य कोणकोणते आहेत हे ऑप्शन मध्ये देतील आणि थोडे हे देतील, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज. आता बघा प्रत्येकदा वाचा. विलंबित देणे देण्याचे साधन याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही आणि लिहून ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 10. पैशाचे कार्य आहे किंवा आहेत, तुमचे ऑप्शन आहे विनिमयाचे माध्यम, मूल्यमापन, मूल्य संग्रहण किंवा विलंबित देणे. तर पैशाचे कार्य, आता बघा कोणते यापैकी कोणते विधान बरोबर आहे विचारलंय त्याने. हे नीट वाचायचं, बरोबर आहे की काय विचारलंय त्याने. पर्याय बघा फक्त अ, ब, फक्त क किंवा वरील सर्व. त्याचं उत्तर ऑप्शन बी वरील सर्व. पैशाचे कार्य आपण पाठी बघितलंय. तर विनिमयाचे माध्यम पण आहे, मूल्यमापन पण आहे, मूल्य संग्रहण पण आहे. बघा इथे लक्षात ठेवा, मूल्य संग्रहण हा पैशाचा कार्य आहे, पण वस्तू संग्रहण विचारलं तर वस्तू संग्रहण तर हा पैशाचा कार्य नाही, हे लक्षात ठेवायचं. वस्तू संग्रहण पैशाचं कार्य नाही, मूल्य संग्रहण आहे. आणि विलंबित देणे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 11. पैशाच्या मात्रा सिद्धांतांची केम्ब्रिन आवृत्ती खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्राने प्रथम विकसित केली? तुमचे पर्याय आहेत अल्फ्रेड मार्शल, आय फिशर, डेव्हिड रिकार्डो, एजिन बोर्डिन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए अल्फ्रेड मार्शल. 12वीची स्टेट बोर्ड इकॉनॉमी मध्ये दिले अल्फ्रेड मार्शल यांची संकल्पना दिली. तर केम्ब्रिज आवृत्ती ही अल्फ्रेड मार्शल यांनी मांडली होती, लक्षात ठेवायचे. 2017 राज्यसेवा मुख्याचे क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 12. खालील व्याख्या कोणत्या मुद्रा अर्थशास्त्राने केली आहेत? मुद्रेबद्दल बघा, व्याख्या बघा. मुद्रेचे मूल्य म्हणजे वस्तू व सेवा खरेदी करण्याची मुद्रेची सक्ती असून ती सापेक्ष मूल्य स्वरूप जे रूपांतर ओळखली जाऊ शकते, स्तरावरून ओळखली जाते. बघा परत, मुद्रेचे मूल्य म्हणजे वस्तू व सेवा खरेदी करण्याची मुद्रेची सक्ती असून ती सापेक्ष मूल्य स्तरावरून ओळखली जाते. पर्याय बघा, प्राध्यापक काउथलर, डी.एच. रॉबर्टसन, प्राध्यापक सेलिंगमन या प्राध्यापक केन्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी सेलिंगमन. सेलिंगमननी ही डेफिनेशन केली होती. कधी कधी पैशाची डेफिनेशन विचारतात. सेलिंगमन, काउथलर आणि रॉबर्टसन याची वेगवेगळी डेफिनेशन आहे. तुम्ही वाचण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंकवर क्लिक केलं की तिथे डेफिनेशन पण दिली आहे यांची सगळ्यांची. काउथलरची काय, रॉबर्टसनची काय आणि केन्सची नाही पैशाबद्दल काय. सेलिंगमनची ही डेफिनेशन आहे मूल्य वस्तूचे, हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 13. चलन संख्या मापन सिद्धांतातील समीकरण MV = PT म्हणून संबोधले जाते. तुमचे ऑप्शन आहे रॉबर्टसनचे समीकरण, मार्शलचे समीकरण, केनेसियनचे समीकरण किंवा फिजरचे समीकरण. त्याचं उत्तर आहे ऑप्शन टी फिजरचे समीकरण. हा फिजर खूप IMP पॉइंट आहे. राज्यसेवा मुख्यालय 2015, 16, 18 आणि 19 ला या फिजरवर क्वेश्चन विचारले जाते. फिजरचा हे समीकरण आहे MV = PT. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 14. पैसा गुणक म्हणजे टिंबटिंब होय. राज्यसेवा मुख्य 2016 क्वेश्चन आहे. तुमचे पर्याय आहे पैशाचा मागणी व पैशाचा पुरवठा यातील संबंध, बाजार किंमत व पैशाची संख्या यातील संबंध, पैशाचा पुरवठा आणि जननसम पैशाचा साठा यातील गुणोत्तर किंवा अर्थशास्त्राची समता आणि पैशाची संख्या यातील गुणोत्तर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी पैशाचा साठा आणि जननसम पैसा साठा यातील गुणोत्तर. परत बघा, पैशाचा साठा आणि जननसम पैसा यातील गुणोत्तर म्हणजे पैशाचे गुणक. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 15. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या चलनाला उच्च समर्थित पैसा म्हणजे हाय पॉवर मनी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात? तुमचे पर्याय आहे या चलनाला विशिष्ट साठ्याचा आधार असतो, या चलनाच्या मूल्यांची हमी सरकार देते, हे चलन सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे दायित्व आहे किंवा वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. राज्यसेवा मुख्य 2016 क्वेश्चन आहे हा. बघा, जे पैसा आहे, पैसा आपल्या भारतामध्ये पैसा निर्माण करण्याचे काम कोण करते? पैसा आणि त्यांना हस्तांतर करण्याचे किंवा डायव्हर्ट करण्याचे काम कोण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. तर जे त्यांनी हाय पॉवर जे मनी निर्माण केले, हाय पॉवर मनी म्हणजे जे पैसा, जसे 2 रुपयाची नोट, 3 रुपयाची नोट, फक्त 5 रुपयाची नाणी छापण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. नाणे आणि
₹5ची नोट छापण्याचा अधिकार भारत सरकारला आहे आणि बाकीचे नाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापते. तर यांचे गुणधर्म दिले या चलनांना विशेष साठ्याचा आधार असतो हे बरोबर आहे. या चलनाच्या मूल्यांची हमी सरकार देते हे पण बरोबर आहे. हे चलन सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे दायित्व आहे. आता आपण बघू हाय पॉवर मनी. केंद्र सरकार व आरबीआय यांनी संयुक्तपणे निर्माण केलेला पैसा म्हणजे उच्च शक्ती पैसा. आता भारत सरकार काय करणार? नाणे निर्माण करण्याचे काम कोण करत आहे? भारत सरकार. कॉइन आणि जी नोट असतात ते 5च्या पुढे, ₹5 नोटच्या पुढे हे आरबीआय निर्माण करण्याचे काम करते. यांची वैशिष्ट्ये, या चलनाला विशेष साठ्याचा आधार असतो हे बरोबर आहे. यांची मूल्यांची केंद्र सरकार हमी देते हे पण बरोबर आहे. आणि यांचे दायित्व आरबीआय व सरकारचे असते. हे वैशिष्ट्य विचारले त्यांनी हाय पॉवर मनीचे. हा 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? चलन या टॉपिक मधील IMP क्वेश्चन आजपर्यंत जेव्हा एमपीएससीने विचारलेले जेवढे सर्व क्वेश्चन आपण स्पष्टीकरणाचा बघितलंय. जर तुम्हाला हा टॉपिक वाचायचा असेल, रीड करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा चॅप्टर वाचू शकता. तिथे आपण सगळं थोडक्यात दिलंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.